घडामोडी। ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर प्रदेशातील एमडी या अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त केलाय। हा कारखाना एका कपड्याच्या दुकानातील गाळ्यामध्ये सुरू होता। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केले। पोलिसांनी त्यांच्याकडून 2,30,49,600 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय। उत्तर प्रदेश येथे 5 दिवस वेषांतर करून पोलिसांनी आरोपीवर लक्ष ठेवले होते। यातील एक आरोपी विज्ञान शाखेतील पदवीधर आहे। रसायनाचा वापर करून तो अंमली पदार्थ तयार करत होता, अशी माहिती तपासात पुढे आले। मोहम्मद कय्यूम, मोहम्मद युनुस हाशमी, बिपिन पटेल आणि देवेश शर्मा असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत। मुंब्रा येथील दत्तूवाडी परिसरात एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे 17 एप्रिलला पथकाने सापळा रचून देवेश शर्मा याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे 67,20,000 रुपये किमतीचा 336 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थांचा साठा आढळून आलाय। पथकाने त्याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्यावेळी त्याला हा साठा उत्तर प्रदेशाच्या कय्यूमकडून मिळाल्याचे सांगितले। ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी पथक तयार केली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून कय्यूमचा शोध घेण्यास सुरुवात केली। तो अयोध्या येथे राहत असल्याचे समोर आले। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलीस हवालदार हरीश चावडे, अमोल देसाई यांचे पथक उत्तर प्रदेश येथे दाखल झाले। तपासादरम्यान कय्यूम याचे अयोध्या येथील सोहावल परिसरात कापड विक्रीचे दुकान असल्याचे निष्पन्न झाले। पथकाने वेषांतर करून त्यांच्यावर लक्ष ठेवले, तसेच कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याच्या दुकानाची परिसराची पाहणी केली। त्यावेळी त्याच्या गाळ्याच्या मागे त्याने एमडी या अंमली पदार्थ तयार करण्यासाठी त्याने कारखान्यात बनवल्याचे समोर आले। तो अंमली पदार्थ बनवित असल्याचे समोर आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावी, पोलीस हवालदार हेमंत महाले, पोलीस नाईक अनुप राक्षे, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे यांचे दुसरे पथक उत्तर प्रदेशात पोहोचले। पथकाने उत्तर प्रदेशाच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाच्या मदतीने दुकानात छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी कय्यूम आणि त्याचा साथीदार बिपिन पटेल याला अटक केले। ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे। आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांनी केले। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे संपन्न झाले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशिष डुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक DS स्वामी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील सह पोलीस अधिकारी, कर्मचारी तथा शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते। समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली। तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजवण्यात आली। उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्राच्या निर्मितीला आज 66 वर्ष पूर्ण होत आहेत। राज्यातील जनतेला मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना श्रद्धासुमने वाहण्याचा दिवस आहे। या महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी रक्त सांडलं, बलिदान केलं, त्यामागे अनेक दिग्गजांची तपश्चर्या आहे, कर्तृत्व आहे। त्या साऱ्यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे। ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिले त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे। ते म्हणाले की आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे। महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये कामगारांचे बहुमोल योगदान आहे, त्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे। आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत आणि सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागलेत। ही वेळ आहे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची। एकमेकांमधले हेवेदावे, पक्षभेद, अंतर्गत वाद भांडणं गाडून देशासाठी एकजुटीनं उभं राहण्याची ही राजकारण करण्याची वेळ नाही, ही राष्ट्रकार्याची वेळ आहे, असेही ते म्हणाले। यानंतर पोलिसांनी शानदार संचलन करून उपस्थितांची मनं जिंकली।
राखीव पोलीस उपनिरीक्षक महेंद्र साठे, सुपर न्यूमररी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वाघमोड, पोलीस उपनिरीक्षक योगेश घोडके आणि पोलीस शिपाई ज्ञानेश्वर काळे. कैदी पार्टीसाठी गार्डची पूर्तता करणं आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं बंदोबस्त पुरवणं हे कर्तव्य ते बजावत असतात. सुंदर असा गणवेश, सुंदर अशी दिमागदार लाल कोटी, लालदर ठाणे शहर परिमंडळ व इतर शाखा प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रणपिसे, सुपर न्यूमररी पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य मोरे, पोलीस उपनिरीक्षक सनील चौरे आणि पोलीस शिपाई महादेव बोरपुरे. अतिशय सुंदर दिमागदार असे संचलन. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपकाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी आयुक्त सौरभ राव यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत व राज्यगीत यांच्या सुरावटीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजवंदनानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गुणवत्ता सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश बालकृष्ण पोद्दार, किशोरी बुधाजी दळवी, विशाल मोहिते, सुरेश चौधरी, सुरुबाई शेवळकर, नागेश कांबळे, प्रतिभा गायकर, लता कांबळे, मेघा दुधावडे, मयुरी मोहिते, गणेश शिदर्डी, नागनाथ वंचेवाड या 12 सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सध्या राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालल्यामुळे वन्य प्राणी तहान भागवण्यासाठी मानवी वस्तीकडे येऊ लागलेत. ही स्थिती लक्षात घेऊन येऊरच्या जंगलात असलेल्या चिंबीचे पाणी या नैसर्गिक पाणवठ्याचे पुनर्जीवन करण्यात आले. हा उपक्रम स्वराज्य सामाजिक संस्था ठाणे आणि जी होम ट्रस्ट यांच्या वतीने राबवण्यात आला आहे. येऊरच्या जंगलात हा नैसर्गिक पाणवठा अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून गाळ, पालापाचोळा, दगड यामुळे तो झाकला गेला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह खंडित झाला होता. परिणामी या भागातील वन्य प्राण्यांना तहान भागवण्यासाठी मानवी वस्तीकडे वळावे लागत होते, जे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. ही गरज लक्षात घेऊन स्वराज्य सामाजिक संस्था आणि जी होम ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून चिंबीचे पाणी या पाणवठ्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरू केलेल्या या कक्षाचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार या कक्षाचे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाची मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार काल 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त या कक्षेचं लोकार्पण करण्यात आले आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.